प्रयास दादी नानी ग्रुपकडून महिला दिन उत्साहात. वेशभूषा स्पर्धेतून स्त्री शक्तीचा जागर. थोर व कर्तृत्ववान महिलांच्या भूमिकांमधून स्त्री शक्तीचा जागर. विविध खेळ, स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांनी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. प्रयास दादी नानी ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर करणारा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात थोर व कर्तृत्ववान महिलांवर आधारित वेशभूषा स्पर्धा, विविध मनोरंजनात्मक आणि बौद्धिक खेळांच्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने महिलांनी उत्साहाने सहभाग घेत स्त्री शक्तीचे प्रभावी दर्शन घडविले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून भारती सुधीर पाटील, हेमा सारडा, नवनिर्वाचित नगरसेविका संध्या पवार, गौरी बोरकर, माजी नगरसेविका मंगल गुंदेचा, रेणुका शर्मा, सुजाता कदम, शोभा लुनिया, राजश्री शितोळे उपस्थित होत्या. तसेच प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, सल्लागार विद्या बडवे, संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, खजिनदार मेघना मुनोत, उपाध्यक्ष ज्योती गांधी, सचिव उज्ज्वला बोगावत यांच्यासह अरुणा गोयल, सुचेता बोरकर, छाया भंडारी, सुशीला त्र्यंबके, उषा सोनी, शकुंतला जाधव, अलका वाघ, सुरेखा जंगम, लीला अग्रवाल, निलिमा पवार, उषा सोनटक्के, शशिकला झरेकर, जयश्री पुरोहित, प्रतिभा पेंडसे, आरती वाडेकर, आशा गायकवाड, कविता शिंगवी, मीनाक्षी पाठक आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला सक्षमीकरणासाठी प्रयास ग्रुपचे सातत्यपूर्ण कार्य. प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा यांनी प्रयास ग्रुपच्या कार्याचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या की मागील अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने प्रयास ग्रुप कार्यरत आहे. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढावा, त्यांचे आरोग्य चांगले राहावे तसेच त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. आज अनेक महिला या ग्रुपशी जोडल्या गेल्या असून सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्या सक्रिय भूमिका बजावत आहेत. प्रमुख पाहुण्या भारती सुधीर पाटील यांनी आपल्या भाषणात महिलांना प्रेरणा देताना सांगितले की प्रत्येकाने वास्तव जीवन जगत असताना मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस ठेवले पाहिजे. स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. महिलांमध्ये अपार क्षमता आहे. कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून त्यांना योग्य संधी मिळाल्यास त्या मोठे यश मिळवू शकतात, असे त्यांनी सांगितले. हेमा सारडा यांनी मुलगा मुलगी भेदभावाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की समाजाने आता हा भेद पूर्णपणे विसरून समानतेची भूमिका स्वीकारली पाहिजे. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास अनेक चांगल्या गोष्टी साध्य होऊ शकतात. मोबाईलचे फायदे आणि तोटे समजून घेऊन त्याचा सकारात्मक उपयोग केला तर शिक्षण, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनात मोठी प्रगती करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले. वेशभूषा स्पर्धेतून इतिहासातील स्त्रियांची झलक. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेली थोर व कर्तृत्ववान महिलांवरील वेशभूषा स्पर्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. सहभागी महिलांनी विविध ऐतिहासिक व प्रेरणादायी स्त्री व्यक्तिमत्वांची वेशभूषा करून एकपात्री नाटिकेद्वारे प्रभावी सादरीकरण केले. शोभा ढेरे यांनी हिरकणीची भूमिका तर अलका वाघ यांनी जनाबाईची भूमिका उत्कृष्टपणे साकारत उपस्थितांची दाद मिळवली. याशिवाय महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध मनोरंजनात्मक व बौद्धिक खेळांच्या स्पर्धाही रंगल्या. स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच सोडत काढून काही भाग्यवान महिलांनाही बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमासाठी कुश मसाले, पलक ज्वेलर्स आणि सहदेव ज्वेलर्स यांनी बक्षिसांसाठी प्रायोजकत्व दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले तर आभार कविता शिंगवी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपा मालू, दीपा सोनी, उज्ज्वला मालू आणि सरला जाकोटिया यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिनिधी राहुल आंग्रे, अहिल्यानगर.
माझ्या बाळाला बरं लिहिलं. आप लोग सब शांति से बैठ जाइए, तो वो माइक के साथ अच्छे से बात नहीं कर पाएंगे. आप शांति से बैठे. आणि पाठेला लवकर मला जायचंय रे. अजिबात पाणी नाही बरं का ह्याच्यात. ये गे सके ये अगदी ये अगदी ये नको नको ये पाणी पाणी बरं आहे का? ठीक आहे अगं ठीक आहे लवकर ये. सांगू नको बरं का आई म्हणे कमी दिलं म्हणून झालं कसं म्हणायचं. अरे दादा अरे दादा अरे दादा घराचा दरवाजा बंद नको करू रे. अरे दादा अरे माझं लेकरू ताकलं लेकरू अरे तानं लेकरू तापलंय नको रे. दरवाजा नको करू. अरे मला नाही कळलं रे. आज पौर्णिमा आहे, कोजागिरी पौर्णिमा. दिवस कधी मावळलं कळालं नाही रे. पण ते तर चूक होणार नाही. घेऊन जाते रे. दादा दरवाजा उघड. नाही आता काय करू. अगं बाई कसं उतरायचं इथून. इथून बरोबर नाही बाई. आवा आत्या कुठे माझं लेकरू. मी नाही हिरकडी झाले होते. हिरकडी एक आई एका बाळासाठी काय करू शकते ही स्त्री शक्ती इथे मी दाखवलेली आहे. आणि रायगड हे आपलं स्वराज्याचं राजधानी आहे. स्वराज्य आणि तिथेच हिरकडीचं गुरुज आहे. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. खरं सांगा पांडुरंगा जणी संग काय नात. खरं सांगा पांडुरंगा जणी संग काय नात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला आंघोळीला टाक पाट. जणी म्हणे विठ्ठला रुक्मिणी म्हणे विठ्ठलाला मी नाही पाट टाकीत पाट. जणी तुमची भक्ती वाट मी नाही टाकीत पाट. विठ्ठल बोले रुक्मिणीला आंघोळीला काढ पाणी मी नाही काढीत पाणी. जणी तुमची पटराणी. विठ्ठल बोले रुक्मिणीला असे नको लावू पाप. जणी आपली लेक आपण तिचे माय बाप. धन्यवाद. हाताकडे जसं गौरीशबाईंनी सांगितलं की आजचा विषय अल्पभगिनीचा सहज एकदा मी बोलले होते आणि त्यांच्या तो खूप मनात गेला की मोबाईलचे फायदे काय आहेत. मोबाईल आपल्या प्रत्येकाकडे आहे. मला उत्तर अपेक्षित आहे. सगळ्यांकडे स्मार्टफोन असेल पण स्मार्टफोनचा आपण किती फायदा करून घेतो.
स्मार्टफोनचा काय काय वापर तुम्ही करता आधी मी तुमच्याकडून ऐकेन आणि मग मी बोलेन. हातवर करून सांगा, बसून सांगितलं तरी चालेल. बर्थडे विश करतो, बर्थडे विश करता. एकमेकांशी बोलतो. येस, अजून ऑनलाईन शॉपिंग. वाव, छान. म्हणजे बरेच जण वापर करतायत मोबाईलचा. छान. स्मार्टफोनचा वापर करताना आपल्या आप्तस्वकीयांना तर लगेचच कॉन्टॅक्ट करता येतो, असा फार मोठा बेनिफिट आहे. दुसरं म्हणजे सर्व प्रकारचं नॉलेज ते आपल्या बुद्धीला पडतंय ते त्याच्यावर हजर असतं. आणि आपण जो काही आपल्या मनात प्रश्न येतो जो आपल्याला माहीत नाही आहे, मग एखाद्या इंग्लिश स्पेलिंग टाकून आपल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टॅबचं सुद्धा डिटेलिंग त्याच्यामध्ये असतं. त्याचे साईड इफेक्ट काय, प्लस गोष्टी काय आहेत आणि कशासाठी आहे. पण एवढं सगळं खूप जास्त नॉलेज घेतल्यामुळे आपण प्रॉब्लेममध्ये चाललोय असं नाही वाटत तुम्हाला? कारण डॉक्टर ज्यावेळेस औषध देतो त्यावेळेस तो काहीतरी विचार करून घेतो. बरोबर आहे ना, पण बऱ्याचदा काय होतं, डॉक्टर त्यांच्या आपल्याकडनं फी घेत नाही, 2 मिनिटासाठी सुद्धा आपल्याला एक मानसिक आधार देत नाही हा. की तुम्हाला काय. आणि मग ज्या वेळेला आपल्याला प्रॉब्लेम सुरू होतात ओके. मग आपल्याला आठवतं की अरे आपलं त्यांनी काही सांगितलं नाही, आपलं जिथं मला होतं ना हे ओके. सायकोलॉजिकल आहे, तर ते रियालिटीच आहे. मग त्यासाठी तुम्हाला परत ते टाकलं. ओके. त्याचा तसाच उपयोग करतो. अच्छा, चालेल. छान छान उपाय झाले. हो, जीपे करू शकतो, पेमेंट करू शकतो, यूट्यूबवर रेसिपी युट्यूबवर रेसिपी पाहू शकतो, भजन ऐकू शकतो. नवीन नवीन भजनं ऐकू शकतो. अगदी छान. म्हणजे मला वाटतं मला जे सांगायचं ते बरंचसं तुम्ही सांगूनच घेतलेलं आहे. तरी आपण पाहूया अजून काय फायदे आहेत. गुगल आता मला वाटतं मी बोलू, कारण खूप जास्त चाललंय, वेळ जातोय आपला उद्याच. आणि तुमचं म्हणणं सगळं जसं मोबाईलचा वापर योग्य रीतीने केला तर तो स्मार्ट होतो, अति वापर केला तर तो घातकही होतो. जसं एक साधारण उदाहरण आता सांगितलं की व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जुन्या मैत्रिणी मिळाल्या, आपल्या जेवढे रिलेटिव्ह जे आहेत त्यांचे आपण ग्रुप केलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलू शकतो. आपल्या मनातील सुखदुःख कधी कधी फोन नाही करतायत, आपण मेसेज टाकून एक दुसऱ्यांना कळवतो. आता एक व्हॉट्सअपचा स्मार्ट उपयोग मी तुम्हाला सांगते जो मी स्वतः करते. आता आपण वयाच्या 60च्या पलीकडे आहोत मला वाटतं सगळेजण, किंवा 50च्या वर तर निश्चितच आहोत. सगळ्यांचे काही जणांची मुलं आपल्या जवळ आहेत, काही जणांची मुलं परगावी आहेत. तर अशा वेळी मोबाईलमध्ये एक ग्रुप करायचा जो मेडिकल रिपोर्ट्सचा असेल. आपण आपले मिस्टर किंवा घरातलं कोणीही व्यक्ती, आपली मुलं सुना, ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेस त्याचा फोटो काढायचा, प्रिस्क्रिप्शनचा, तुम्हाला जे काही तुम्ही रिपोर्ट्स करून घेतले असतील, ब्लड रिपोर्ट्स करून घेतले असतील, ते सगळे फोटो काढून त्या ग्रुपमध्ये घालायचं. आणि त्या फोटोच्या खाली जसा एक्सरे असेल तर एक्सरेच्या खाली तो कशाचा एक्सरे आहे, कुठल्या तारखेला काढलेला आहे, कुठल्या डॉक्टरनी सांगितलेला आहे. प्रत्येक रिपोर्ट, प्रत्येक डॉक्टरकडे आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याचे फोटो काढायचे, प्रिस्क्रिप्शन्सचे, तुमच्या ज्या ज्या काही तुम्ही चाचण्या केलेल्या आहेत, मग रक्ताची असेल किंवा अजून काही असेल, त्या सगळ्यांचे फोटो काढायचे, त्याच्या खाली तारीख घालायची आणि त्या ग्रुपमध्ये आपण आपले हजबंड, मुलं, सुना या सगळ्यांना ॲड करायची. आता तुम्ही मला एवढं कशाला करायचं, तर त्याचा फायदा हा, आज मी पुण्याला माझ्या मुलाकडे गेले, माझी फाईल इथेच राहिली आहे आणि माझं तिथे काही दुखायला लागलं तर माझ्या मोबाईलमध्ये माझे सगळे रिपोर्ट्स आहेत. मी जर डॉक्टरकडे गेले तर ते दाखवू शकते. माझ्या मुलाला माहिती आहे की माझ्या आईला काय झालेलं आहे, माझ्या नवऱ्याला माहिती आहे की माझ्या माझे काय काय रिपोर्ट्स काढलेले आहेत. एक महत्त्वाची गोष्ट, सगळे अलर्ट असतात. आणि दुसरी गोष्ट, एखादी फाईल तुमच्याजवळ नसली तरी इमर्जन्सी तुमच्या मोबाईलमध्ये तुमची सगळी माहिती सेव्ह असते. मग त्यावेळेस तुमच्यासोबत तुमचा मुलगा आला, सून आली, काहीही फरक पडत नाही. कोणी आलं तरी मेडिकल हिस्ट्री आपली त्या ग्रुपमध्ये असते. जॉईन केल्यासारखं झालं मला, कारण मी आतापर्यंत कुठल्या म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे माझ्याबरोबर, तर असं प्रोग्रामला वगैरे मी आज पहिल्यांदा आले. इतका सुंदर ग्रुप आणि उत्साही, एकही चेहरा वगळलेला वगैरे दिसत नाही. खूप छान. मी मगासपासून पाहते. साधारण 50 वर्षांनंतर बायका दुपारनंतर फ्रेश नसतात, तुमच्या उत्साही वेगळं वरच्यावर प्रोग्राम होत असतात, त्याच्यावर असं होते.
दादी नानी ग्रुप आहे. हा चालेल. तेच मला मी पाहते किती उत्साह आहे. म्हणजे असं आजकालच्या 35-40 वयातल्या मुली सुद्धा एवढ्या उत्साही नसतात. छान ग्रुप आहे. अच्छा. आणि सारदा मॅडमने जे लेक्चर दिलं मोबाईलचे परिणाम आणि दुष्परिणाम ते सुंदर आहे. त्यात बोलावं तेवढं कमी आहे, पण त्यांनी थोडक्या शब्दात आणि सुंदर माहिती दिली. त्यातला एक पॉईंट मला अजून आठवला जो मी मगाशी मॅडमला सजेस्ट करणार होते, पण एवढं वाटलं आजकाल म्हणजे आपल्या साधारण 50 मुलांनी प्रत्येकीला इंग्लिश हा येत नाही. एखादा डॉक्युमेंट्स किंवा एखादा आपल्याला मेसेज आला इंग्लिशमधून आला आणि तो मला समजला नाही, तर तो तसाच्या तसा कॉपी करायचा. ChatGPT किंवा Perplexity आहे ग्रुप ChatGPT, तो त्याच्यात टाकला ट्रान्सलेटिंग तुमची जी लँग्वेज आहे गुजराती, मारवाडी, मराठी, वॉटेवर कुठली लँग्वेज असेल ट्रान्सलेटिंग त्या लँग्वेजमध्ये टाकला तर तुम्हाला पाहिजे तसा त्या लँग्वेजमध्ये येतो. तर ते फार सोपं झालं. तो एक पॉईंट आहे. ChatGPT डाउनलोड केलं त्याच्यात टाकलं. मग त्या जे आपण मुलांना म्हणतो ना की असं मला सांगते का आलं नाही, तर ती नातवंड आपल्याला घेतली मला की मला ते करून दे तरच मी तुला हे सांगेल ही आठवतात. त्याची गरज पण नाही. आजकाल मोबाईलचे खूप सारे उपयोग आहेत, दुष्परिणामही आहेत. छान सांगितलं सारदा. मला फार छान वाटतं तिथे आणि मला बोलायला संधी संस्कारांनी सजलेली रूपाने नटलेली बुद्धी अशी मी भारतीय नारी. जन्म येण्या कारण नात्यामध्ये गुंफण, तू दुःखाला लिंपण, तू मायेची शिंपण, तू झिजतानाही दरवळणारी देवाऱ्यातील चंदन, तू सर्वार्थाने या जन्मात मिळालेले वरदान, तू किती शिकले सवरले पण चूल मूल सुटत नाही. बंधनाच्या चाकोरीत सांभाळते मी सारे काही, भरारी मारते मी पण बंधने दुरावू शकत नाही. मी रणरागिणी पण चाकोरीत वावरणारी, रामराज्याच्या देशात वावरणारी, नाती गोती सण सणावळ सर्व माझेच म्हणून जपणारी, अनेक मोठी पदे सांभाळून संस्कारांच्या भिंतीयात वावरणारी, पिल्लांना भरारी शिकवून पहिला गुरु बनणारी, पक्ष्यांसारखे भरारी मारणारी पण पाय माझे जमिनीवरच ठेवणारी. या बोकाळलेल्या विश्वात अनेक राक्षसे जन्म घेती, माझे मन प्रगल्भपण शील मी जपणारी, माझी उपमा बाई. शुद्ध मराठीत बाई म्हणतात, परंतु बाई हा सोपा शब्द असल्यामुळे बाईच म्हणतात. माझी उपमा बाई अशी तिचा विस्तार, बा बहादूर ही ईश्वराची देणगी समजणारी, अशी मी रणरागिणी. थँक्यू. नमस्कार. हा प्रयास ग्रुपतर्फे आजचा कार्यक्रम होता महिला दिनानिमित्त. त्यात मी हेमा सारडा मोबाईलचा उपयोग कसा करावा याबद्दल बोलले होते. सुंदर ग्रुप आहे, सुंदर आयोजन. धन्यवाद.